मित्रांनो बघा बायकांचे आणि मित्रांनो मुलींचे असे 3 इशारे, अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे किंवा जी 3 कामं जर एखादी बाई किंवा एखादी मुलगी तुमच्या सोबत जर ती करत असेल ना, म्हणजे ती 3 कामं जर एखादी बाई तुमच्या सोबत रोज रोज जर ती करत असेल किंवा ते इशारे तुम्हाला ती देत असेल, तर मित्रांनो समजून जावा की मित्रांनो तिला तुम्ही खूप जास्त तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत ना शरीर संबंध तिला बनवायचे आहेत, तिला तुमच्यासोबत ना झोपायचं आहे. कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला, एखादा मुलगा, एखादा पुरुष तिला जेव्हा आवडतो ना आणि मित्रांनो जेव्हा तिला त्याच्यासोबत शरीर संबंध बनवायचे असतात, जेव्हा तिला ना त्याच्यासोबत झोपायचं असतं, तेव्हा ती ना असे इशारे त्याला देते मित्रांनो. कारण त्या बाईचा उद्देश असा असतो की म्हणजे हा ना माझे हे इशारे हा ओळखेल आणि याला समजेल की म्हणजे हा मला आवडतो आणि मला ह्याच्यासोबत ना शरीर संबंध ठेवायचे आहेत, असं मित्रांनो त्याला ना समजण्यासाठी एखादी बाई, एखादी मुलगी असे इशारे त्याला देण्यास सुरुवात करते. पण मित्रांनो गंमत काय असते माहितीये की मित्रांनो 90% पुरुषांना हे इशारे कधी समजतच नाही आणि मित्रांनो ह्या इशाऱ्यांना ना नजरअंदाज म्हणजे इग्नोर केल्यामुळे जी बाई ना आपल्याला पटली होती, जी बाई ना आपल्यासोबत झोपायला तयार होती, तर तिचे हे इशारे न ओळखू शकल्यामुळे आपण तिला आपल्या हातातून आपण तिला गमावून बसतो. तर मित्रांनो असं काही ना तुमच्यासोबत कधी होऊ नये, त्याच्यामुळे मित्रांनो ते इशारे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो इशारा आहे, तर तो इशारा ते काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत बोलताना ना आपल्या होठावरून आपली जीभ फिरवणं, आपले होठ ना आपल्या दातांनी थोडे थोडे चावणं किंवा आपले होठ ना आपल्या तोंडाने थोडे थोडे चुपणं. काय बोललो मी? म्हणजे मित्रांनो जेव्हा ती तुमच्यासोबत ना बोलत असेल, तर तुमच्यासोबत बोलताना ना ती म्हणजे आपल्या होठांवरून ती म्हणजे मधी मधी ना आपली जीभ आपल्या होठांवरून फिरवणार किंवा मित्रांनो मधी मधी ना आपल्याच दातांनी ती म्हणजे आपले होठ ना आपल्या दाताने ती मधी मधी चावणार किंवा मित्रांनो ती ना आपले होठ आपल्या तोंडाने एखाद्या लॉलीपॉप सारखे ती चुपायला सुरुवात करणार. तर मित्रांनो ह्याच्यापैकी ना एक जरी काम ती जर करत असेल ना, म्हणजे आपले होठ ना ती म्हणजे दाताने चावते किंवा आपल्या होठांवरून ना ती जीभ फिरवते किंवा मित्रांनो ती होठ ना आपल्या म्हणजे तोंडाने चुपते, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की ती तुम्हाला ना हा इशारा ती तुम्हाला देत आहे की अरे वेड्या तू मला आवडतोस आणि मला तुझ्यासोबत ना झोपायचं आहे. कारण मित्रांनो एखादी बाई ना एखाद्या पुरुषासोबत बोलताना अशी हरकत ती तेव्हा करते जेव्हा तिला तो पुरुष ना आवडत असतो आणि तिला त्या पुरुषासोबत ना शरीर संबंध तिला बनवायचे असतात. तेव्हाच मित्रांनो हा इशारा एखादी बाई ना एखाद्या पुरुषाला देते. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत बोलताना ना आपल्या केसांशी खेळणं किंवा आपल्या गळ्यामध्ये ना जे काय असेल, म्हणजे जसं की तिच्या गळ्यामध्ये ना एखादी चेन आहे किंवा तिच्या गळ्यामध्ये ना एखादं लॉकेट आहे, तर मित्रांनो म्हणजे आपल्या केसांशी किंवा आपल्या गळ्यामध्ये असणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीशी खेळायला सुरुवात करणं. म्हणजे मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्यासोबत बोलताना जर ती आपल्या केसांशी खेळते किंवा तिने जे गळ्यामध्ये घातलं आहे ना जे काय असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तिने तिच्या गळ्यामध्ये ना एखादी चेन घातली आहे, तर ती ना त्या चैनीसोबत ती बोलताना खेळते, ती आपल्या केसांसोबत तुमच्यासोबत बोलताना
बोलताना खेळते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत ना झोपायचं आहे. कारण मित्रांनो एखादी बाई ना असं म्हणजे एखाद्या पुरुषासोबत बोलत असताना आपल्या केसांशी तेव्हाच ती खेळते जेव्हा तिला तो पुरुष ना आवडत असतो आणि जेव्हा तिला त्या पुरुषासोबत ना झोपायचं असतं. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना मुद्दाम स्पर्श करणं. काय बोललो मी? तुम्हाला ना मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला स्पर्श करणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना बोलता बोलताना तुम्हाला जर स्पर्श करते, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या हातावर ना आपला हात ठेवणं, बोलताना ना तुमचा म्हणजे हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, किंवा मित्रांनो तुमच्या मांडीवरती ना आपला हात ठेवणं, किंवा तुमच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं, असं मित्रांनो मुद्दाम जाणून बुजून जर ती तुम्हाला स्पर्श करते, तुम्हाला टच करते, तुम्हाला चिकटायला येते, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता आणि तिला तुमच्यासोबत ना शरीर संबंध तिला ठेवायचे आहेत. कारण मित्रांनो एखादी स्त्री ना तेव्हाच एखाद्या पुरुषाला असं मुद्दामून असं जाणून बुजून तेव्हाच ती त्याला टच करते आणि तेव्हाच ती त्याच्या जवळ जाते जेव्हा तो तिला ना आवडत असतो आणि जेव्हा तिला त्याच्यासोबत झोपायचं असतं, तेव्हाच मित्रांनो एखादी स्त्री ना एखाद्या पुरुषाच्या एवढं जवळ जाते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना तिसरा इशारा आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.